नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी भरून करटुले करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे भाजून बारीक करून, आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चम्मच, आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। आणि करटुले इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। असे मोठे मोठे करटुले घेतलेले आहे। करटुले मी दोन्ही साईडने असे चिरून घेते। आता आपल्याला मधातल्या बिया काढून घ्यायच्या आहे। अशा सगळ्या मी बिया काढून घेतलेल्या आहे करटुल्यातल्या। आता आपण मसाला करू भरण्यासाठी। शेंगदाण्याचं कूट टाकते, खोबरं टाकते, हळद टाकते, लाल तिखट टाकते अर्धा चम्मच, मीठ टाकते, धने पावडर टाकते 1 चम्मच। आता हे मसाला मी छान असा मिक्स करून घेते। आता हे मसाला आपण करटुल्यात भरून घेऊ। सगळ्या करटुल्यात भरून घेते आता हे मसाला मी। इथे मी सगळे असे करटुले भरून घेतलेले आहे। जिरे टाकते, कांदा टाकते, लसूण टाकते। छान आपण याला लालसर होईपर्यंत भाजू। टोमॅटो टाकते, टोमॅटो छान असा हे झालेला आहे बारीक। हळद टाकते थोडी, लाल तिखट टाकते थोडंसं, थोडं मीठ टाकते, आता हे करटुले टाकते, तुम्ही असे भरून करटुले करून बघा, खूप छान लागते। पाणी टाकते अर्धा गिलास,
झाकण ठेवते. 15 ते 20 मिनिट आपण छान करटुले शिजून घेऊ मंद आचेवर. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. झाकण काढते मी. भाजी शिजली की नाही ते पाहू आपण. पहा खूप छान शिजलेली आहे. भरून करटुल्याची भाजी झालेली आहे. प्लेटमध्ये काढते आता मी. भरून करटुल्याची भाजी झालेली आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.